सिंहगड म्हणजेच कोंढाणा किल्ला. हा कोंढाणा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात होता. महाराजांच्या किल्ले राजगड पासून फक्त 6 कोसांवर हा किल्ला होता. खूप मजबूत होता, जिंकायला अतिशय अवघड होता. रोज शिवाजी महाराजांच्या मनात यायचं असा बुलंद किल्ला आपल्या स्वराज्यात हवा, आणि म्हणून त्यांनी हा किल्ला घ्यायचं ठरवलं. हा किल्ला जिंकायचा विडा उचलला तानाजी मालुसरे यांनी. त्यांचा तसाच शूरवीर तडफदार भाऊ सूर्याजी त्यांच्या साथीला होता. हा किल्ला काही साधासुद्धा नव्हता. जिंकायला अतिशय कठीण असा हा किल्ला होता. भोवती उंच उंच कडे, मजबूत तटबंदी, भरपूर शस्त्रसाठा, तोफगोळा याने सुसज्ज होता. मुख्य म्हणजे या किल्ल्याचा किल्लेदार होता अतिशय शूर, अतिशय हुशार असा उदयभान राठोड. किल्ल्यावर स्वारी करायला तानाजीनं निवडली माघ वद्य नवमीची काळोखी रात्र. आभाळामध्ये चांदण्या लुकलुकत होत्या. आजूबाजूच्या किर्र झाडीतून रातकिडे किरकिरत होते. तानाजी आणि सूर्याजी आपल्या 500 मावळ्यांसह दबकत दबकत त्या किल्ल्याच्या पश्चिम कड्याकडे जात होते. हा पश्चिमेचा कडा अतिशय सरळसोट, मुंगी तरी चढू शकेल का असे वाटावे इतका सरळसोट आणि चढायला कठीण. इथून कुणीही चढू शकणार नाही याची खात्री औरंगजेबाला होती, आणि म्हणूनच या बाजूला तटबंदी नव्हती आणि पहारेही नव्हते. आणि आपल्या तानाजींनी म्हणूनच ही जागा गडावर चढण्यासाठी ठरवली. हळूहळू आवाज न करता सगळे मावळे किल्ल्याच्या पायथ्याशी आले. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा काळोख होता. तानाजींनी आपल्या बगलेमध्ये असलेल्या यशवंती नावाच्या घोरपडीला बाहेर काढलं. घोरपड म्हणजे माहितीये का काय? घोरपड म्हणजे ही मोठी पाल, आणि तिची पकड अतिशय मजबूत असते. ही घोरपड यशवंती आपल्या तानाजींनी पाळलेली होती. तानाजींनी त्या घोरपडीच्या पाठीला दोर बांधला आणि तिच्या कानात सांगितलं, यशवंते, वरती जा आणि घट्ट धरून ठेव. तुझ्या पाठीला लोंबकळणाऱ्या दोरावरून आम्ही चढून येणार आहोत, सोडू नकोस पकड. यशवंती टकाटका सरळ कड्यावरती गेली. तानाजींनी दोर ओढून बघितला आणि चढायचा प्रयत्नही केला, पण कसलं काय, यशवंती धप्पकन खाली पडली. पुन्हा एकदा यशवंतीला चुचकारलं आणि पुन्हा एकदा तिला सांगितलं, यशवंते, चढून जा, घट्ट धरून ठेव ग. परत एकदा तेच झालं. तानाजींनी दोर जोरात खेचला आणि यशवंती परत खाली आली. आता मात्र तानाजी भयंकर चिडले. ते म्हणाले, यशवंते, आता जर का तू पुन्हा इथून खाली आलीस तर मी तुझे तुकडे तुकडे करून त्याची सागुती शिळ्या भाकरी संग खाईन. जरी रागावले तरी त्यांनी पुन्हा यशवंतीला प्रेमानं चुचकारलं. तिला सांगितलं, यशवंते, अगं आपल्या राजाला शब्द दिलाय आपण, सिंहगड जिंकून देणार. हा असा उभा गडा चढून जाणं आम्हाला अवघड आहे खूप. तुझ्या पोटाला बांधलेल्या दोरावरूनच आम्ही वर येणार आणि आपल्या महाराजांना गड जिंकून देणार. यशवंते, माझे बाय, आता पुन्हा असं करू नकोस ग. असं म्हणून त्यांनी पुन्हा यशवंतीला कड्यावर सोडलं. आणि मग यशवंतीला जणू काही कळलंच. ती सरसर सरसर करत वर गेली. तिने घट्टपणे आपली नखं रोवली. तिच्या पाठीला बांधलेल्या दोरावरून 2 मावळे वरती चढून गेले आणि तिकडे एका झाडाला त्यांनी दोर घट्ट बांधला. यशवंतीला दिलं सोडून आणि मग त्या दोरावरून चढून सगळे मावळे वरती गडावर पोहोचले. या बाजूला कुठेही तटबंदी नव्हती, गस्त आणि पहारेही नव्हते. त्यामुळे अतिशय चोर पावलांनी आलेल्या मावळ्यांचा कुणाला पत्ताही लागला नाही. अगदी अंधार भुडुक्क होता. हळूहळू मावळे गडावर पसरले. सगळ्यांनी आपल्या तलवारी म्यानातून काढल्या आणि मिळून जोरदार आवाज दिला, हर हर महादेव. शत्रूचं सैन्य बेसावध होतं. त्यांना कळेच ना आवाज कुठून आला. अंधारात तर कुणी दिसत नव्हतं आणि या बेसावध सैन्याला आपल्या मावळ्यांनी सप 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 करायला मारायला सुरुवात केली. घनघोर लढाई सुरू झाली. जोरात आरडाओरडा सुरू झाला. दिन दिन आणि हर हर महादेवच्या आरोळ्यांनी गड दुमदुमला. आणि मग उदयभान उठला. त्याच्या लक्षात आलं गडावर हल्ला झालाय. तो बाहेर आला. त्याने शस्त्र काढलं
आणि बघतो तो काय, मशालीच्या उजेडामध्ये तानाजीचं सैन्य या उदयभानच्या सैन्याला जोरदार मारून काढत होतं. लढाई जोरात सुरू होती. तानाजी, सूर्याजी सगळे मावळे बेभान झालेले होते. शत्रूच्या सैन्याला मारत सुटले होते. उदयभान चिडला. आपली तलवार घेऊन तो मैदानात उतरला आणि सरळ जाऊन तानाजीला भिडला. तानाजी जसा शूर तसाच उदयभान पण शूर. दोन सिंह जणू एकमेकांच्या अंगावर धावून जात होते, एकमेकांना वार करत होते, मारत होते एकमेकांना. आणि अशातच आपल्या तानाजीची ढाल तुटली. आता काय, आता काय? सगळ्यांना असं वाटलं आता तानाजी पडणार. हरतोय तो तानाजी. पण हारतोय तो तानाजी कसला? त्याने डोक्यावरचं पागोट काढलं आणि ढालीसारखं समोर धरलं. उदयभानवर तो चालून गेला. पुन्हा एकदा तुंबळ युद्ध सुरू झालं आणि एकाच वेळी उदयभानने त्याची तलवार तानाजीच्या छातीत खुपसली आणि तानाजीने आपली तलवार उदयभानच्या छातीत खुपसली. दोघेही जण एखाद्या पर्वतासारखे कोसळले. तानाजी पण खाली कोसळला. तानाजी कोसळलाय बघताच शिवाजी महाराजांचं सैन्य सगळं इकडे तिकडे पळायला लागलं. सगळे मावळे पळायला लागले, धावायला लागले आणि म्हणाले, अरे आपला सेनापती पडला, तानाजी मानुसरे पडले, पळा पळा पळा. हे बघताच तिकडे दोर बांधला होता, तिकडे धावत धावत सूर्याजी गेला आणि त्याने तिथला तो दोर कापून टाकला तलवारीने आणि धावत येणाऱ्या सैन्याला म्हणाला, अरे आपला सेनापती तिकडे मरून पडलाय. आता मी हा इथला दोर कापून टाकलाय. ज्यांना पळायचंय त्यांनी इथून उडी टाकून भ्याडासारखं मरा, नाही तर जाऊन तिकडे लढाई करा आणि शूरासारखं मळा. काय पळताय पळपुट्यासारखे? आपल्या सेनापतीने महाराजांना शब्द दिला आहे, जिंकून द्यायचा आहे आपल्याला गड. पळताय कसले? चला पळा, लढा आता, पळू नका. चला म्हणा, हर हर महादेव, हर हर महादेव. सगळ्यांनी पुन्हा आपल्या तलवारी उपसल्या. सगळ्यांच्या अंगात पुन्हा जोश संचारला. परत एकदा लढाई सुरू झाली. मावळ्यांनी खूप पराक्रम केला. शत्रूला सळो की पळो करून सोडलं आणि किल्ला जिंकून घेतला. एकच जल्लोष झाला हर हर महादेवचा. तिथे असलेल्या गवताच्या गंजी त्यांनी पेटवल्या. उंच उंच जाळ झाला. तिकडे राजगडाहून महाराज वाटच बघत होते. त्यांनी उंच शेकोटी पेटलेली दिसली त्यांना आणि त्यांना इशारा समजला. महाराज घोड्यावर बसले आणि सुसाट कोंढाण्यावर आले. आता गडाचे दरवाजे उघडलेले होते. दरवाजातून महाराज आत आले आणि त्यांनी विचारलं, कुठे माझा ताना, कुठे माझा ताना? मला त्याला भेटायचंय, मला त्याला गळ्याला लावायचंय, छातीला धरायचंय. सगळ्या सैनिकांनी मान खाली घातली. महाराज हळूहळू पुढे गेले. तानाजीचा देह एका शेल्याने झाकून ठेवलेला होता. शिवाजी महाराजांना अतिशय वाईट वाटलं. त्यांनी तानाजीला छातीशी धरलं. माझा ताना गेला, माझा ताना गेला मला सोडून. त्यांना खूप वाईट वाटलं. पण ते म्हणाले, माझा ताना सिंहासारखा लढला, म्हणून आजपासून या कोंढाणा किल्ल्याचं नाव ठेवूया किल्ले सिंहगड.